मी माझ्या घरातील सर्वात आनंदी आणि खेळकर मुलगी होते। माझे नाव अंशिका आहे। मला लग्नाची खूप आवड होती, पण माझे घरचे लोक माझ्यावर खूप बंधने घालायचे। आयुष्यभर आरामात जगता यावं म्हणून मी श्रीमंत माणसाशी लग्न करावं असे मी म्हणायचे आणि आज माझ्यासाठी खूप श्रीमंत माणसाचं नातंही आलं। पण आता मी घाबरले होते आणि लग्नाची भीती वाटत होती। आधी लग्न करण्याची खूप इच्छा होती, पण आता नातं आल्यावर लग्नाच्या नावाचीच भीती वाटत होती। मला लग्न करायचं नव्हतं, पण इथून पळून जावंसं वाटत होतं, कारण जे काही माझ्यासोबत महिनाभरापूर्वी घडलं होतं त्यानंतर माझ्या नवऱ्याला सगळं कळलं असतं तर त्याने मला जिवंत सोडले नसते आणि मला हे सत्य कोणालाच उघड करायचे नव्हते। मला हे सत्य लपवायचे होते, पण माझ्या पालकांनी मला लग्न करायला लावले। मला इतका राग आला की मी त्या मुलाचा फोटोही पाहिला नाही। लग्नातही तो तोंडावर मास्क घालून आला होता, पण लग्नाच्या रात्री त्याचा चेहरा पाहून मी बेशुद्ध पडले, कारण तोच माणूस होता ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं। ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तोच होता ज्याने दुष्कर्म केलं होतं। माझ्या खूप चांगल्या मैत्रिणीचा बर्थडे होता आणि माझे आई वडील मला तिथे जाण्यास मनाई करत होते। मी माझ्या कुटुंबाची लाडकी होते। मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला, पण काही गोष्टी अशा होत्या ज्यावर त्यांनी मला कधीही परवानगी दिली नाही, जसे की रात्री कुणाच्या घरी जाणे। माझ्या घरच्यांना ते अजिबात आवडले नाही। ते म्हणाले, सकाळी तुझ्या मैत्रिणीच्या घरी जा आणि तिला शुभेच्छा दे, त्यांना भेटवस्तू दे, त्यांच्यासोबत वेळ घालव, पण रात्री घराबाहेर पडू नकोस। मी म्हणाले की काय हरकत आहे, रात्री पार्टी होत असेल तर सकाळी जाऊन काय करू, अजून बरेच लोक येणार आहेत, माझे इतर मैत्रिणी असतील आणि मग कोमल ही माझी चांगली मैत्रीण आहे। मी नाही गेले तर तिला राग येईल आणि कोमलचे घर इथून फार दूर नाही आणि मग पार्टीला अजून 1 आठवडा बाकी होता, पण मी आधीच आवाज करत होते। मला माहीत होते की माझे कुटुंबीय नकार देतील, म्हणून मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना आधीच पटवून देत होते आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे पप्पांनी मला रात्री घराबाहेर जाऊ द्यायला स्पष्टपणे नकार दिला होता, कारण त्यांना पार्ट्या करणे अजिबात आवडत नाहीत। मला माझ्यापेक्षा मोठा भाऊ देखील होता, जो खूप रागीट होता। माझ्या घरात सगळ्यांना वडिलांची भीती होती आणि सगळ्यात जास्त भावाची भीती होती। त्याच्यापर्यंत ही बातमी पोचलीही नव्हती। पोचली असती तर काय झालं असतं माहीत नाही। माझी आई देवाची गाय होती, ती फारशी बोलत नव्हती, पण यावेळीही तिने मला गप्प राहण्यास सांगितले। अंशिका, मुलींनी चांगले वागले पाहिजे आणि त्यांच्या पालकांचे पालन केले पाहिजे। आजकाल काळ वाईट आहे, त्यामुळे तुला रात्री बाहेर जाण्यास मनाई केली जात आहे आणि मग दिवसा तुला मोकळेपणाने जाण्याची परवानगी आहे। तू तुझ्या मैत्रिणीला हवे तसे भेटू शकतेस, तिच्याशी बोलू शकतेस, तिच्यासोबत वेळ घालवू शकतेस, पण रात्री तुला नकार दिला जातो तेव्हा तू का नाही मान्य करत? मुलींमध्ये आमचा एक ग्रुप होता। आम्ही शाळेतून एकत्र कॉलेजला गेलो होतो आणि ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता ती सगळ्यात श्रीमंत होती। ती एका मोठ्या बंगल्यात राहायची। तिचे नाव कोमल होते। आता 1 आठवडा झाला होता आणि ती आधीच तयारी करत होती। तिने सांगितले की माझे वडील मला बर्थडेला गाडी आणि बर्थडेला येणाऱ्या सर्व मुलींना मोबाईल देत आहेत, तेही खूप मोठे। हे ऐकून मला आनंद झाला आणि मला मोबाईलची स्वप्ने पडू लागले, कारण माझ्या कुटुंबियांनी मला एक छोटा फोन दिला होता आणि मोठा मोबाईल देण्यास स्पष्ट नकार दिला होता, कारण ना त्यांच्याकडे तेवढे पैसे होते ना माझ्या घरातील सदस्यांना मुलीने मोठे फोन वापरावेत असे वाटत होते। माझे वडील म्हणायचे, तुला मोठ्या फोनचे काय करायचे आहे? तू कुठेतरी बाहेर असशील तेव्हा तुला फक्त आम्हाला कॉल करायचा आहे आणि ते तू या मोबाईलद्वारेही करू शकतेस। आम्हाला तुला फोन द्यायचा नाही। या वयात मोठा मोबाईल दिला तर तू भरकटशील। आम्हा सर्व मुलींचा प्लॅन असा होता की आम्ही हे करू, ते करू, नाचू, व्हिडिओ बनवू आणि सेल्फी काढू, रात्रभर खाऊ पिऊ आणि मजा करू। अशा परिस्थितीत जेव्हा मी त्यांना सांगेन की माझे कुटुंबीय मला येऊ देत नाही, तेव्हा त्यांचा मूड खराब होईल, कारण मी माझ्या गटात खूप लोकप्रिय होते। खरे तर मी संपूर्ण ग्रुपचा जीव होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। प्रत्येकजण माझ्यावर दबाव आणत होता की तू पार्टीत यावे आणि मी त्यांना सांगितलेही होते की मी पार्टीला नक्की येईन। आता मी त्यांना साफ नकार कसा देऊ शकते? कोमल माझी जिवलग मैत्रीण होती। आम्ही एकमेकांना सर्व काही शेअर करत होतो। मी म्हणाले, आई बाबा मला येऊ देत नाही, मी काय करू? माझे बोलणे ऐकून माझी मैत्रीण रिया अस्वस्थ झाली। ती म्हणाली, तुला जे पाहिजे ते कर, पण बघ तुला नक्की यावे लागेल। हे दिवस एन्जॉय करण्याचे आहेत, मग अशी संधी कुठे मिळते? आणि मग विचार कर की तुलाही रिटर्न गिफ्ट हवे आहे की नाही। कोमलचे इतके श्रीमंत वडील आहेत, ते आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या आनंदाने वेडे झाले आहेत आणि प्रत्येकाला रिटर्न गिफ्ट देणार आहे, आणि तू स्वतः म्हणते की तुझी सर्वात मोठी इच्छा आहे की तुझ्याकडे मोठा मोबाईल असावा। रियाचे बोलणे ऐकून माझीही निराशा झाली होती आणि मी पण मनात विचार केला होता की काही झाले तरी मी कोमलच्या वाढदिवसाच्या पार्टीला नक्की जाईन। मी संधी सोडणार नाही, पण मला काही समजत नव्हते तर काय करावे। आणि मग मला एक कल्पना सुचली। मी रियाला फोन केला। मी म्हणाले की मला पार्टीत यायचे आहे आणि तू मला मदत केलीस तरच हे शक्य आहे।
माझे बोलणे ऐकून रिया आश्चर्यचकित झाली. जेव्हा मी तिला काही सांगितले तेव्हा ती आणखी आश्चर्यचकित झाली. पण तिच्यासाठी हे कठीण नव्हते, कारण तिचे वडील या गोष्टी करायचे. दुसऱ्या दिवशी तिने माझ्यासाठी एक छोटी बाटली आणली आणि म्हणाली, बघ, जास्त देऊ नकोस, थोडंच टाक. आता माझ्या मनात एक योजना तयार झाली होती आणि मी माझ्या घरच्यांना सांगणे बंद केले होते की मला कोमलच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचे आहे. उलट वाढदिवसाला अजून 3 दिवस बाकी असतानाही मी लोकांच्या आनंदात खुश असल्याचे मत व्यक्त केले होते. मी घरी अजिबात चर्चा केली नाही. माझे कपडे मी स्वतः तयार करून लपवून ठेवले होते. आईने पण विचारलं होतं, काय झालं अंशिका, बर्थडे पार्टीला जाण्याचा विचार डोक्यातून निघून गेला होता? तेव्हा माझ्याही चेहऱ्यावर खोटं दुःख होतं आणि म्हणाले, हो मम्मी, तुझं मान्य नसल्यामुळे मी बळजबरी करू शकत नाही. मला तुझे म्हणणे पटले आणि म्हणाली की चांगल्या मुलींचे लक्षण म्हणजे त्यांच्या पालकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतात. माझ्या आईवडिलांच्या सूचनेनुसार मी सकाळी माझी मैत्रीण कोमलच्या घरी गेले, जेणेकरून त्यांना समजेल की मी तिला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांना माझ्यावर संशय येऊ नये. मी आईला सांगितले की मी तिला ते गिफ्ट पण दिले आहे. आता मी खूप थकले आहे, मी आज लवकर झोपेन. जेवायला काय आहे? आई म्हणाली, तुझा आवडता पदार्थ बनवला आहे, डाळ भात आणि भजी सुद्धा बनवली आहे. मी म्हणाले, वा, आज मजा येईल. ठीक आहे, मी थोडा वेळ आराम करते, रात्र झाली की मी सर्वांसाठी जेवण बनवते असे सांगितले. आई म्हणाली, बरं झालं, तू पण काही काम करायचा विचार केलास. पण माझ्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं, जे फक्त मलाच माहीत होतं. मी सर्वांना जेवण देऊ लागले आणि प्रत्येकाच्या जेवणात झोपेचे औषध मिसळले, जे मी माझ्या मैत्रिणीकडून, रियाकडून मागवले होते. तिने मला थोडं थोडं टाकायला सांगितलं, जास्त नाही. पण मला भीती वाटत होती की जर मी थोडं थोडं टाकलं आणि त्यांचा त्या लोकांवर परिणाम झाला नाही तर माझा संपूर्ण प्लॅन रद्द होईल. मला फक्त पार्टीला जायचे होते आणि मला कुणालाही उठवायचे नव्हते. म्हणून मी त्यांच्या जेवणात आवश्यकतेपेक्षा जास्त औषध टाकले. मी फार स्मार्ट नव्हते, मी बालिश होते. त्यामुळे मी इतरांऐवजी माझ्या मनापासून काम करत होते. मी माझ्या शब्दातून काम करत होते. हा विचार माझ्या मनात वारंवार येत होता की हे माझे खेळण्याचे आणि उड्या मारण्याचे दिवस आहेत आणि माझे कुटुंबीय माझ्यावर अशी बंधने लादत आहेत जे मला आवडत नाहीत. मला माझे आयुष्य माझ्या इच्छेनुसार जगायचे होते आणि मग पार्टीला जाणे हे पाप आहे का सांगून मी मनाला पटवून देत होते. आणि मग आजकाल सगळेच म्हणतात की जेव्हा मुलांवर जास्त बंधने लादली जातात तेव्हा त्यांची मनेही अशीच कामे करतात, त्यामुळे जास्त बंधन घालू नयेत असे म्हणतात. आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केले. मी माझ्या जेवणात औषध मिसळले नाही आणि मी माझ्यासाठी थोडेसे अन्न बाहेर काढले, कारण मला पार्टीला जायचे होते. ते सर्व जेवत होते आणि मी मध्येच उठले. मी हात आणि चेहरा धुवून परत येईन असे म्हणाले आणि लपून त्यांना जेवताना बघू लागले. आता फक्त 5-7 मिनिटे झाली होती की त्यांच्या डोळ्यात झोप येऊ लागली. उठताना भाऊ म्हणाला की आज मी खूप थकलो आहे, त्यामुळे मला झोप येत आहे. मी माझ्या खोलीत जात आहे आणि मला त्रास देऊ नका. काही वेळाने आई आणि बाबाही उठले आणि त्यांच्या खोलीत गेले. आम्हालाही खूप झोप लागली आहे. माझा प्लॅन यशस्वी होताना पाहून मला खूप आनंद झाला. थोड्या वेळाने मी खोलीत डोकावून पाहिले तर ते झोपलेले दिसले. मी लगेच माझ्या खोलीत गेले आणि तयारीला लागले. मी घेतलेला शॉर्ट स्कर्ट या लोकांनी मला कधी घालू दिला नाही. मी तो माझ्या मैत्रिणीकडून घेतला होता, पण आज मी तो घातला होता. मी मजेने तयार होत होते आणि खूप परफ्यूम लावले होते, नाचत होते आणि नाचत मेकअप पण करत होते. या क्षणी माझ्यापेक्षा जास्त आनंदी कोणीही नव्हते. जेव्हा मी आरशात पाहिले तेव्हा मी स्वतःचे कौतुक करू लागले. मी आधी खूप सुंदर होते, पण या सुंदर सेक्सी ड्रेसमध्ये आणि नंतर हलक्या पद्धतीने मेकअपने मला आणखी सुंदर बनवले होते. पण आजची रात्र माझ्या विनाशाची रात्र होती हे मला माहीत नव्हते. आई वडील आणि भावाला झोपवण्याचा प्रयत्न करत असताना मी मुख्य गेटचा दरवाजा बंद करायला विसरले होते. मी तयार होऊन बाहेर येताच समोरचे दृश्य पाहून पायाखालची जमीनच निघून गेली. बाहेर ड्रॉइंग रूममध्ये अंधार होता. खिडक्यांमधून थोडासा प्रकाश येत होता आणि त्या प्रकाशात मला दिसले की आमच्या ड्रॉइंग रूममध्ये कोणीतरी उभे आहे. भीतीने माझा श्वास थांबला होता. आई, बाबा आणि भाऊ गाढ झोपले होते. मग आमच्या ड्रॉइंग रूममध्ये कोण इकडे तिकडे फिरत होतं. मी नीट बघितले तर ते आमच्या घरचे नव्हते, कारण ते कोणीही असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते आणि हातात शस्त्रे होती. ते लोक लुटारू होते जे चोरीच्या उद्देशाने आले होते आणि घरातील वातावरण पाहून आश्चर्यचकित झाले, कारण एक माणूस आई आणि बाबांच्या खोलीत डोकावत होता आणि दुसरा भावाच्या खोलीत होता आणि 2 पुरुष ड्रॉइंग रूममध्ये इकडे तिकडे बघत होते. कदाचित त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी होती की घरातील सर्वजण शांत झोपले होते आणि त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला होता. मी लोकांच्या नजरेत येऊ नये, अन्यथा आज माझे काय झाले असते असे मला वाटले. एवढ्याच विचाराने माझ्या अंगात मुंग्या आल्या. माझे हृदय हादरले. मी परत खोलीत जाऊ लागले.
जेणेकरून मी खोलीला आतून कुलूप लावू शकेन. पण त्याआधीच एका माणसाने माझ्यावर नजर टाकली होती. तो त्या 3 माणसांपेक्षा खूप उंच होता. तो एक माणूस होता. त्याचा चेहरा मास्कने झाकलेला होता, पण त्याचे डोळे स्पष्ट दिसत होते. मी खोलीत जाण्यापूर्वीच तो विजेच्या वेगाने माझ्या दिशेने आला आणि माझा हात धरला. मी भीतीने थरथरत होते. माझ्या घशातून आवाजही निघत नव्हता. तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहू लागला. इतर पुरुषांनीही मला पाहिले होते. तेही आमच्या जवळ आले. एका माणसाने त्याला सरदार काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, पण तो फक्त सरदार बोललाच होता. तेव्हा माझ्या मनगटाला धरलेल्या माणसाने हाताच्या इशाऱ्याने त्याला गप्प केले. तो म्हणाला, तुम्ही लोक तुमचे काम करा, मी या मुलीची काळजी घेईन. मी त्या माणसापासून माझा हात सोडवायचा प्रयत्न केला, पण तो माझा हात घट्ट धरून होता. मी आरडाओरडा करू लागले आणि माझ्या कुटुंबियांना आवाज देऊ लागले, पण ते कुठे उठणार होते. त्यांच्या डोक्यावर ढोलही वाजवला गेला तरी ते उठायचे नव्हते, कारण मी त्यांच्या जेवणात खूप औषध टाकले होते. आता मला माझी चूक कळत होती आणि मी काय चूक केली होती. ती सगळी माणसं जागृत असती तर कदाचित माझ्यासोबत काहीतरी चूक टळली असती. पण पुढे काय होणार हे पाहून माझे मन थरथरत होते. मी स्वतःसाठी सापळा रचला होता आणि मी माझ्याच जाळ्यात अडकले होते. मी पळून जाऊ नये म्हणून दरोडेखोर अजूनही माझे मनगट धरून होते, पण तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता. त्याने विचारले, तुझे नाव काय? त्याचा आवाज खूप जड होता. मी काहीच बोलले नाही. आम्ही असे गरीब लोक नव्हतो. आमच्या घरात खूप काही होते. माझ्या आईकडे दागिने होते, प्रत्येकाकडे मोबाईल फोन होते आणि काही रोख रक्कम देखील आजूबाजूला पडून होती, जी आईबाबांच्या खोलीत होती. आणि आईबाबांची खोली उघडी होती, कारण ते इतके गाढ झोपले होते की त्या खोलीला आतून कुलूपही लावता येत नव्हते. ते तिघेजण खोलीत गेले आणि मौल्यवान वस्तू उचलू लागले, पण डाकूंच्या म्होरक्याने माझा हात धरला आणि खोलीत नेले. त्याचा हेतू कळून मी रडायला लागले. पाया पडले होते. मी म्हणाले, मला सोड, घरातील सर्व मौल्यवान वस्तू घेऊन जा, पण माझ्यासोबत हे सर्व करू नका. मी हात जोडून विनंती करते. पण कदाचित त्याच्या छातीत हृदय नव्हते. त्याला माझी दया आली नाही. तो म्हणाला, तुझ्या घरातील सर्वात मौल्यवान वस्तू निरुपयोगी आहेत. तू इतकी सुंदर आहेस की मोठ्यांचाही विश्वास उडू शकतो. मी एक कमकुवत माणूस आहे, तुला सोडून कसे जाऊ शकतो असे म्हणत तो सरदार माझ्या जवळ आला. त्याने त्याचा डावा हात माझ्या तोंडावर ठेवला आणि उजव्या हाताने कमरेला पकडून मला स्वतःजवळ खेचले. त्याने माझ्या स्कर्टची बटणे काढायला सुरुवात केली. मग खिशातून लायटर काढून तो स्कर्ट पेटवला. अशा अवस्थेत तो माझ्यावर जनावरासारखा तुटून पडला. त्याने आमच्या घरातील सर्व मौल्यवान वस्तू पळवून दिल्या, पण सर्व मौल्यवान वस्तू व्यतिरिक्त टाकून येत त्याने आणखी काहीतरी घेतले होते, आणि ती माझी सर्वात मौल्यवान गोष्ट होती, माझी इज्जत. ते लोक आमचे घर सोडून गेले होते आणि माझे आई वडील अजूनही नकळत झोपलेले होते. त्यांना कशाचीच जाणीव नव्हती. त्या सरदाराने माझा खूप छळ केला होता आणि माझ्यावर खूप वाईट केले होते. माझे रडणे, भीक मागणे, विनवणी हे सर्व काही व्यर्थ होते. माझ्यासोबत जे काही घडले ते मी कधीच विसरणार नव्हते. संपूर्ण रात्र निघून गेली होती आणि मी निर्जीव शरीराने पडून होते. माझा फोनही सुरक्षित राहिला. कदाचित माझी मैत्रीण मला कॉल करत असावी, पण मी दगडासारखी बसले होते. सकाळ झाली आणि सकाळचे 11 वाजले. जेव्हा माझ्या भावाला शुद्ध आली, त्याने आजूबाजूला पसरलेल्या वस्तू पाहिल्या, तेव्हा त्याचे भान हरपले. आई आणि बाबा अजूनही बेशुद्ध पडलेले होते आणि मी अशा अवस्थेत बसले होते की माझा भाऊ ओरडू लागला. तो ओरडत मला विचारत होता, मला सांग, इथे काय झालंय? हे सगळे काय आहे? घरची अवस्था अशी का आहे? तो मला पुन्हा पुन्हा हलवत होता, पण मी काहीच उत्तर देत नव्हते. मला त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. असे वाटले माझे आई बाबा पण उठले होते. त्याने उठून काय झाले ते बघायला सांगितले होते. आई बाबा पटकन खोलीतून बाहेर आले. घरची परिस्थिती बघून त्यांना सर्व काही समजले आणि ते सोप्यावर बसले. सगळे फक्त माझ्याकडे बघत होते. मी ज्या स्थितीत होते, माझी कहाणीच माझ्या स्थितीबद्दल सांगत होती. कारण मी अजूनही रात्रीपासून माझे पार्टीचे कपडे घातले होते आणि अचानक माझा मोबाईल वाजला. माझ्या भावाने फोन उचलला होता. तो फोन माझ्या मैत्रिणीचा होता. अंशिका, काय झालं आहे? तू येणार होतीस ना पार्टीला, आणि तुझा प्लॅन पण पक्का होता की तू तुझ्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देणार आणि मग पार्टीला येणार. पण असे दिसते की तू स्वतः झोपेचं औषध घेऊन झोपली आहेस, जी अद्याप प्रतिसाद देत नाही. अरे, तुमचे सर्व काही ठीक आहे ना? पार्टीला खूप मजा आली. अंशिका, तू काही का बोलत नाहीस? काय झालं? माझ्या भावाने फोन भिंतीवर फेकला, कारण त्याला काय चालले आहे ते समजले. तो माझ्याजवळ आला आणि माझ्यावर ओरडू लागला. पण आई म्हणाली, तिची अवस्था बघ, काय झालं आहे. यानंतर त्यांनी मला रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांनी मला काय झाले याची पुष्टी केली. जणू काही माझ्या घरातील सदस्यांवर वीज चोरी झाली होती. म्हणजेच आमच्या घरावर दरोडा पडला होता आणि आमच्या घराची इज्जतही गेली होती. माझ्या घरातल्या सगळ्यांना धक्का बसला होता. सगळ्यांना कळलं की हे सगळं माझ्यामुळेच झालं होतं. मीच सगळ्यांना झोपेचं औषध दिलं होतं.
माझा भाऊ रागाने वेडा झाला होता आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता. आईने माझ्या भावाला कसे तरी थांबवले होते. माझ्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. पप्पा डोकं धरून बाजूला बसले होते. पप्पांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवली, पण माझ्यासोबत जे काही झाले ते त्यांनी पोलिसांना सांगितले नाही. कारण पप्पा म्हणाले की असे केल्याने आमच्या घराची इज्जत लिलाव होईल आणि मला ते नको होते. सगळे माझा तिरस्कार करू लागले. माझे आई बाबा, माझा भाऊ माझ्याशी बोलतही नव्हते. मला खोलीत कोंडून ठेवले होते. मी सतत रडत राहिले. माझी सगळी मजा आणि माज संपला होता. मी मनापासून त्या डाकूला शिव्या द्यायचे. मी त्याला खूप विनंती केली होती, पण त्याने मला कुठेच सोडले नाही. आताही मला आठवते ती रात्र मी त्या दरोडेखोरासोबत घालवली होती. तो क्षण आठवला तर मला स्वतःचीच किळस वाटायची. मी बाथरूममध्ये शिरले आणि स्वतःला स्वच्छ धुवायला लागले, पण जणू ती घाण माझ्या अंगाला चिकटली आहे आणि ती जाऊ देण्यास नकार देत आहे. आणि मग मी बाथरूममध्येच ओरडायला आणि रडायला लागायचे. माझी किंकाळी ऐकून आई खोलीत यायची, दार वाजवायची. अंशिका, दार उघड. जे झाले ते विसरण्याचा प्रयत्न कर. जे काही झाले ते तुझ्या चुकीमुळे झाले आहे. किती दिवस हा शोक करत राहणार, पण कदाचित हा शोक आयुष्यभराचा होता. आता माझी प्रकृती दिवसेदिवस खराब होऊ लागली. माझी प्रकृती दिवसेदिवस बिघडत चालल्याने माझ्या आईचे मन दुखावले जात होते. माझ्या आईने मला कोणती घरगुती औषधे दिली हे मला माहीत नाही. मी विचारले तेव्हा तिने माझ्यापासून दूर पाहिलं आणि म्हणाली, फक्त औषध घे. माझ्या विचारानुसार काही झालं तर कयामत येईल. पण कदाचित आईच्या औषधांच्या बाबतीत असे झाले नाही आणि आईच्या मनात असलेली भीती सत्यात उतरली होती. एके दिवशी आई माझ्या वडिलांना म्हणाली, मला वाटते एक मोठे वादळ येणार आहे. अंशिकाची प्रकृती दिवसेदिवस बिघडत चालली आहे. ती अन्नही खात नाही आणि ती दिवसेदिवस अशक्त होत चालली आहे. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तिचं लग्न करा. देव न करो, उशीर झाला तर आपण कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. माझी आई काय सांगत होती ते मला स्पष्टपणे समजले होते. कदाचित माझ्या वडिलांनाही समजले असेल. ती म्हणाली, पण तिला इतक्या लवकर लग्नाचे स्थळ कुठे मिळणार आणि मग तिची अवस्था इतकी वाईट आहे. पण तरीही माझ्या आईने माझ्यासाठी योग्य जुळणी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मी आता काहीच बोलले नाही. मी सर्व निर्णय माझ्या पालकांवर सोडले. माझा दुधाळ रंग निवळला होता. माझ्यावरील चाचण्या अजून संपल्या नव्हत्या. मला उलट्या व्हायला 1 महिना उलटून गेला होता. माझी अवस्था पाहून आईने छातीवर हात मारला आणि म्हणाली की तिला ज्याची भीती वाटत होती ते घडले. माझी आई ती मला तिच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेली. माझी तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की तुमची मुलगी आई होणार आहे. माझी आई रडायला लागली होती आणि माझ्या कानांवर विश्वासच नव्हता. अचानक माझा हात माझ्या पोटावर गेला. माझा तिरस्कार करणाऱ्या आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्या क्रूर तुच्छ माणसाचा एक वंश माझ्या पोटात वाढत आहे. मला त्या माणसाशी काही संबंध ठेवायचा नव्हता. मला वेडेपणाचा झटका आला होता. मी पोटात थोपटायला लागले. माझे आयुष्य उद्ध्वस्त करणारे हे मूल मला नको आहे. मी या मुलाला जन्म देणार नाही. आईने कशी तरी माझी काळजी घेतली. माझ्या कुटुंबावर हा दुसरा विनाश होता. हे सर्व घडले नसते तर प्रकरण दडले असते. दरोडेखोर आल्याचे सर्वांना माहीत होते. त्यांनी घरातील सदस्यांना बेशुद्ध केले आणि दरोडा टाकला आणि ते निघून गेले. पण आता ही गोष्ट कशी लपवायची? ते डॉक्टर माझ्या आईच्या ओळखीचे होते. माझ्या आईला तिला संपूर्ण सत्य सांगण्याची विनंती केली आणि जे काही घडले त्यात माझ्या मुलीची चूक नाही. आमच्या घरी डाकू आले होते आणि डाकूंनी तिच्यासोबत हे सर्व केले होते. ते डॉक्टरही माझ्या आईची अवस्था आणि माझी अवस्था समजून घेत होते. ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही लोक 5 तारखेला या. आम्ही हे प्रकरण संपवू. आम्ही घरी परतलो होतो आणि आता 5 तारखेची वाट पाहत होतो. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वडिलांनी आमच्या डोक्यावर बॉम्ब टाकला. त्यांनी सांगितले की त्यांनी अंशिकाचे नाते पाहिले आहे आणि मला वाटते की ते लगेच हो म्हणतील. तो एका खूप श्रीमंत माणसाचा मुलगा आहे आणि त्याचा मोठा बंगला आहे. त्यांच्या बंगल्यासमोर 3-4 वाहने नेहमी उभे असतात. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. राजा प्रताप असे नाव आहे. राजा प्रताप कोण होता हे माझ्या भावालाही माहीत होते. तो म्हणाला, हो, तो खूप मोठा उद्योगपती आहे. व्यवसायाच्या दुनियेत त्याने नुकताच प्रवेश केला आहे, पण येताच त्याने बरीच प्रगती केली आहे. आई म्हणाली, मुलीला विचारा. वडील म्हणाले, मुलीला काय विचारायचे? लग्न करून देऊ आणि त्या डॉक्टरांचे कामही करून घेऊ नका. आठवडाभरात लवकरात लवकर लग्न करा. कोणाला काही कळणार नाही आणि तरीही प्रतापलाही लग्न अवघ्या 2-4 दिवसात व्हावे असे वाटते. कारण त्याने अंशिकाला कॉलेजच्या गेट बाहेर पाहिले होते. त्याची बहीणही त्याच कॉलेजमध्ये शिकलेली होती. त्याला अंशिका आवडली होती. मोठ्या कष्टाने अंशिकाचा पत्ता शोधून त्याने नाते आमच्या घरी पाठवले. पप्पांनी सगळी कथा सांगितली होती. घरच्यांनी सहमती दर्शवली होती. पण जेव्हा मला सांगण्यात आले तेव्हा मी म्हणाले की मी कोणाशीही लग्न करू शकत नाही, कोणाला फसवू शकत नाही. आणि मग त्याला कळेल की माझ्यासोबत काय झाले आहे. मग कशाला कुणाला फसवायचे? आणि मग सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या पोटात कोणाचे तरी अवैध मूल वाढत आहे. मी माझ्या नवऱ्याचा एवढा मोठा विश्वासघात
करू शकत नाही. मी त्याला संपूर्ण सत्य सांगेन. मी त्याला फसवून लग्न करणार नाही. मी जे बोलले ते ऐकून आई चिडली आणि माझ्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली की हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे आणि मग ज्याची शिक्षा आपण सगळे मिळून भोगतोय. आता तुझ्यामुळे मला आणखी त्रास होऊ नये असे वाटत असेल तर त्या मुलाशी शांतपणे लग्न कर. तरीही तू चुकीचे काही काम केले तर समजून जा. आम्ही तुझ्यासाठी मेलो आणि तू आमच्यासाठी मेलीस. आत्ताच आमच्या घरातून निघून जा आणि आमचा तुझ्याशी काही संबंध राहणार नाही. असे बोलून आई खोलीतून निघून गेली आणि मी ढसाढसा रडू लागले. मी आई होणार आहे हे माहीत असताना मी लग्न कसे करू शकते? दुसऱ्याच्या पापाचा दोष ती स्वतःवरच कशी लावू शकते? पण कदाचित सर्व काही माझ्या हाताबाहेर गेले होते. आठवडाभरातच माझे लग्न ठरले. मी माझ्या नवऱ्याकडे एक नजर टाकली. तो खूप देखणा तरुण होता, पण माझ्या मनात त्याच्याबद्दल काही निर्णय नव्हता. माझे हृदय प्रत्येक भावनांनी रिकामे होते. माझ्या डोळ्यातून अश्रू आले, जे मी निर्दयपणे पुसले. मी प्रतापच्या घरी त्याची वधू म्हणून आले होते आणि आता त्याच्या खोलीत बसून त्याची वाट पाहत होते. पण मी ठरवले होते की मी प्रतापला संपूर्ण सत्य सांगेन. मी त्याला फसवणार नाही. त्यानंतर जर त्याने मला त्याच्या आयुष्यात ठेवले आणि माझ्याशी चांगले वागले नाही तर मी स्वतःहून निघून जाईल. पण मी माझ्या आईवडिलांच्या घरी परतणार नाही. त्यांना माझं लग्न करायचं होतं ते करून घेतलं आणि डोक्यावरून ओझं उतरल्यासारखं करून दाखवलं. त्यांची समस्या दूर झाली आहे आणि आता ते मला पुन्हा त्यांच्या घरात येऊ देणार नाहीत. मला हे चांगलं माहीत होतं, पण मी ठरवलं होतं की मी प्रतापला संपूर्ण सत्य सांगेन. जर त्याने मला स्वीकारण्यास नकार दिला तर मी कुठेही जाऊ शकते. माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि जेव्हा मला समजले की कोणीतरी खोलीत प्रवेश केला तेव्हा माझ्या हृदयाची धडधड आणखी वेगवान झाली. येणारी व्यक्ती प्रताप होती. मला माझ्या हृदयापर्यंत त्याच्या पावलांचा आवाज जाणवत होता. तो शांतपणे आला आणि माझ्या समोर बसला. माझ्या चेहऱ्यावर घुंगट नव्हता आणि तो फक्त माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता. पण त्याच्या डोळ्यात असं काही होतं की माझ्या पापण्या आपोआपच पाणावल्या. माझी सगळी हिंमत खचू लागली. मला त्याला सांगायचे होते, त्याच्या समोर सत्य आणायचे होते, पण माझी हिंमत साथ देत नव्हती. त्याने सोबत आणलेला डबा माझ्याकडे वाढवला आणि म्हणाला, अंशिका, तुझा चेहरा दाखवण्यासाठीची ही भेट आहे. त्याचा आवाज इतका गंभीर होता की मी पूर्ण हैराण झाले. मी प्रतापकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर निरागसता आणि सभ्यता होती. माझ्या विचाराची मला लाज वाटली. हे घडू शकले नसते. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम होते. माझी सगळी हिंमत एकवटून मी म्हणाले, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तो म्हणाला, अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे जी तुला सध्या माझ्यासोबत शेअर करायची आहे? मी म्हणाले की हे खूप महत्त्वाचे आहे आणि मी या महत्त्वाच्या गोष्टीशिवाय माझे जीवन सुरू करू शकत नाही. आणि ही हिंमत एकवटली आणि प्रतापला सगळं सांगितलं. मी त्याला सांगितले की मी त्या डाकूच्या मुलाची आई होणार आहे. माझ्या आईवडिलांनी तुमची फसवणूक केली आहे. कदाचित यात त्यांचाही दोष नसावा, कारण प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की त्यांची मुलगी त्यांच्या घरात सन्मानाने राहावी आणि त्यांच्या घरात आनंद असावा. ते आपल्या मुलीला वाचवत होते. पण आता तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल. माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक रंग येत होता आणि एक रंग जात होता. तो पूर्णपणे गप्प बसला. त्याचं मौन मला लांबलचक वाटलं. अचानक तो उभा राहिला. तो मला काय निर्णय देणार आहे हे मला माहीत होतं, कारण कोणत्याही पुरुषाला अशी बायको ठेवायची नसते जिच्यासोबत दुसऱ्या पुरुषाने आधीच रात्र घालवलेली आहे आणि ती त्याच्या मुलाची आई देखील होणार आहे. मी म्हणाले, मला माफ करा, जे काही झाले त्यात माझी चूक नाही. मी आईला मनाई केली होती, पण तरीही ती ऐकली नाही. याआधीही प्रतापने वळून माझ्या तोंडावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते. पुढच्या क्षणी प्रतापने आपले दोन्ही हात माझ्या समोर जोडले. मला धक्का बसला. तो काय करत होता? तो म्हणाला, अंशिका, मी तुझी माफी मागितली पाहिजे. काही दिवसापूर्वीच तू हॉस्पिटलमध्ये गेली होतीस आणि डॉक्टरांनी सांगितले होते की तू आई होणार आहेस. तर माझा एक मित्र तिथे उभा होता, ज्याने तुला ओळखलं होतं आणि तू आई होणार आहेस हेही कळलं होतं. त्यानंतर कसे तरी मी माझे नाते तुझ्याकडे पाठवले आणि तुझ्याशी लग्न करून आज मी तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट केले आहे, कारण या मुलाचे वडील दुसरे तिसरे कोणी नसून मी आहे. ज्या दरोडेखोराने त्या रात्री तुझ्यावर हल्ला केला, ज्याने तुमच्या घरातील सामान लुटले आणि तुमचे वाईट केले, ते दुसरे तिसरे कोणी नसून मीच होतो. मी तो डाकू प्रताप. हे सर्व आम्ही खूप दिवसापासून करत आलो आहोत. आताही आम्ही ते सर्व करतो आणि व्यवसायाच्या नावाखाली आपली कामे लपवतो. हे सर्व माझ्या वडिलांचे आणि आजोबांचे वडिलोपार्जित काम होते. त्या दिवशी तुला पाहिल्यावर मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. त्या दिवशी तू खूप सुंदर दिसत होतीस. जरी मी याआधी असे वाईट कृत्य कधीच केले नव्हते, परंतु मला माहीत नाही की त्या दिवशी मला सैतानाने पछाडले आणि तुझ्याबरोबर चुकीचे कृत्य का केले. मला समजले की तुम्हाला या बाळाचा गर्भपात करायचा आहे, पण मला तसे करायचे नव्हते. नंतर मलाही माझी चूक लक्षात आली, म्हणून मी तुला माझी पत्नी म्हणून माझ्या घरी आणले आहे आणि माझ्या मुलाला माझे नाव द्यायचे आहे. म्हणून मला क्षमा कर. जरी तू माझ्याजवळ आली नाहीस, माझ्याकडे पाहिलं नाहीस,
तरी चालेल, पण माझा जीव सोडण्याबद्दल बोलू नकोस. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. मला तुझ्याशिवाय जगायचे नाही. त्या रात्रीपासून माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले होते. मी सर्व गैरकृत्यांचा त्याग केला होता आणि जे काही भांडवल वाचवले होते त्यात मी व्यवसाय सुरू केला होता. आणि आता मी तुला वचन देतो की मी भविष्यातही कोणतेही चुकीचे काम करणार नाही. हे सत्य ऐकून मला आश्चर्य वाटले. मला इतका धक्का बसला की मी बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला थोडे बरे वाटले. मला माहीत नाही की त्याने किती वेळ माझी माफी मागितली होती. मी त्याच्यासोबत एका घरात राहत होते, पण मी अजून स्वतःला त्याच्या स्वाधीन केले नव्हते, कारण त्या दिवशी त्याने माझ्याशी खूप वाईट केले होते. त्याने मला बर्बाद केले होते. तो माझी खूप काळजी घेतो. मला कशाचीही कमतरता पडू देत नाही, पण मी प्रतापला माफ करू शकत नाही. आम्ही एकाच खोलीत राहतो, एकत्र राहतो, पण अजून एक नव्हतो. मला वाटले होते की मी माझे आयुष्य प्रतापसोबत घालवू शकत नाही. आणि जेव्हा माझा मुलगा जन्माला आला तेव्हा मी काही दिवस खूप रडले, कारण मी मृत्यूला स्पर्श केला होता आणि मुलाला जन्म दिला होता. त्या मुलाचा तिरस्कार असूनही ते मूल माझ्या शरीराचा एक भाग होता आणि मला ते स्वतःपासून वेगळे करायचे होते. पण हा निर्णय माझ्यासाठी खूप मोठा होता. आणि जेव्हा प्रतापला ही आनंदाची बातमी मिळाली तेव्हा तो खूप आनंदी झाला. त्याने संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली होती आणि आता डोळे मिटून माझ्यासमोर बसला होता. मी त्या मुलाला समोर केले. मी म्हणाले, प्रताप, हे तुझे रक्त आहे, तुझा मुलगा आहे, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मला त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नाही आणि मला तुझ्याशीही काही संबंध ठेवायचा नाही. मला विसरायचे आहे. तुझ्या मुलाला घे आणि मला माझ्या इच्छेनुसार माझे आयुष्य जगू दे. दिवसातून 2दा मरण्यापेक्षा एकदा वेदना स्वीकारणे चांगले. जेव्हा जेव्हा मी तुझ्याकडे पाहते तेव्हा मला ती रात्र आठवू लागते. मला त्या रात्री माझ्या तोंडातून बाहेर पडलेले रडणे आठवू लागते आणि तुला माझी दया आली नाही असे म्हणत मी मुलाला प्रतापच्या मांडीत दिले. प्रतापचे हात थरथरत होते, डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, अंशिका, मी तुझ्यासोबत जे काही केले ते चुकीचे होते, पण मी माझ्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. हे फक्त माझे मूल नाही, ते आम्हा दोघांचे मूल आहे. त्याला आम्हा दोघांची गरज आहे, माझ्यासाठी नाही. तर या मुलासाठी माझ्या आयुष्यात परत ये. हे सांगताना प्रतापने माझा हात धरला आणि मी तो झटकला आणि मग माझा मुलगा रडू लागला. मला कळत नाही की कुठून इतक्या प्रेमाने मी भरून आले. मी पटकन त्याला माझ्या मांडीवर घेऊन त्याला शांत करू लागले. हे ठरवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी माझ्या त्या निरागस मुलाकडे पाहिले आणि त्याला छातीशी घट्ट मिठी मारली. मग मनावर दगड ठेवून मी प्रतापसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि माझा निर्णय ऐकून प्रताप आनंदी झाला. त्याने मला त्याच्यासोबत घरी आणले. आमचा मुलगा आता 3 महिन्याचा आहे. प्रताप माझ्याकडे आशाभूत नजरेने पाहतो, पण मी त्याला अजून मला स्पर्श करण्याची परवानगी दिलेली नाही आणि त्याच्यातही माझ्याजवळ येण्याचे धाडस होत नाही. पण प्रतापने इतके महिने माझी काळजी घेतली आहे. माझे हृदय त्याच्याबद्दल स्पष्ट होऊ लागले आणि माझ्या मुलाचा चेहरा पाहूनही माझ्या मनात त्याच्याबद्दल एक हळूवार भावना वाढू लागली. आणि एके रात्री जेव्हा मी आणि प्रताप आमच्या मुलाबरोबर बेडवर खेळत होतो, थोड्याच वेळात अंश पण झोपला होता. प्रतापने उशी उचलली आणि सोप्यावर जाऊ लागला आणि मी त्याचा हात धरला. मी म्हणाले, प्रताप, मला हे सर्व करून कंटाळा आला आहे आणि आता मला माझ्या आयुष्यात शांती हवी आहे. मला प्रेम हवे आहे आणि मला वाटते की ती शांतता आणि प्रेम फक्त तुझ्यासोबतच मिळू शकेल. प्रताप, मी तुला क्षमा केली आहे. असे म्हणत मी प्रतापच्या छातीवर डोके टेकवले. प्रतापला आयुष्यातील सर्व सुख मिळाले असे वाटत होते. त्याने मला त्याच्या छातीजवळ ओढले. ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र होती. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.